ग्रंथोत्सवामुळे वाचन चळवळीला मिळते प्रोत्साहन. आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन. ग्रंथ मानवी जीवनात मार्गदर्शकाची भूमिका बजावतात. मी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर वाचनालय सुरू करण्याबाबत आग्रही होतो. चंद्रपूर, बल्लारपूर, मूल व पोंभुर्णा येथे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय उभारले. अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी वाचनालयाचा उपयोग करत आहेत. विपरीत परिस्थितीवर मात करत यशाचा झेंडा उंच फडकावत आहेत. हे या गोष्टीचे द्योतक आहे. अलीकडच्या काळात वाचन कमी होत असताना ग्रंथोत्सवासारखे उपक्रम महत्त्वाचे ठरतात. अशा कार्यक्रमांमधून वाचन चळवळीला प्रोत्साहन मिळते, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आमदार श्री मुनगंटीवार यांनी ग्रंथोत्सवाला भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉक्टर श्याम मोहरकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नाकर नलावडे, अनिल बोरगमवार आदी उपस्थित होते. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या युगामध्ये ग्रंथवाचन, ग्रंथ खरेदी किंवा प्रशासक या संदर्भातील आस्था दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली. आमदार श्री मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणांअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात ग्रंथोत्सव, ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे आयोजन होत आहे. समाजावर दीर्घकालीन चांगले परिणाम करणारे जे विषय आहेत त्यात ग्रंथवाचन आणि प्रोत्साहन यांचा देखील समावेश आहे. मी अर्थमंत्री असताना मुंबईतील एशियाटिक लायब्ररीला 15 कोटी रुपयांचा निधी न मागता उपलब्ध करून दिला. चंद्रपूर जिल्हा ग्रंथालयाचे बांधकाम आणि तत्सम कामासाठी 14 कोटी 90 लक्ष रुपये मंजूर केले. विदर्भातील उत्तम असे हे ग्रंथालय होऊन या ठिकाणी चर्चा, चिंतन व विविध विषयांवर मंथन होईल. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून या क्षेत्रामधील असणाऱ्या उणिवा आणि 21व्या शतकातील आव्हाने निश्चितपणे लिहिल्या गेली पाहिजे. या ग्रंथोत्सवाला मोठं रूप देण्याची आवश्यकता आहे. चांदा क्लब ग्राउंड येथे भव्य ग्रंथोत्सवाचे आयोजन होईल तेव्हा हजारो विद्यार्थी सहभागी होतील. पुस्तकांचे शेकडो दालन लागतील. लाखो पुस्तके विकल्या जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने ग्रंथोत्सवाचे उद्दिष्ट साध्य होईल, असेही ते म्हणाले. तत्पूर्वी ग्रंथोत्सवाचे उद्घाटन ग्रंथालय चळवळीचे प्रणेते डॉक्टर SR रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आले. सुदैवाने व्हॉट्सॲपच्या युनिव्हर्सिटीच्या युगामध्ये ग्रंथ वाचन किंवा ग्रंथ खरेदी किंवा प्रकाशन या संदर्भातली आस्था कमी कमी होताना दिसते. मी कधीतरी एक चित्र बघितलं की ज्यांनी फेसबुक जन्माला घातलं तो मार्क झुकेरबर्ग हा छानपैकी झाडाच्या खाली एका झोपाळ्यात बसून पुस्तक वाचताय आणि आमचे विद्यार्थी मात्र हातात 7-8 लोक मोबाईल घेऊन फेसबुकवर त्या ठिकाणी कार्य करताय. ही विडंबना चित्रकारांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. मला आठवतं की जेव्हा मी पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा यासाठीच मी आग्रह केला की वाचनालय काढले पाहिजे आणि तिथूनच मग डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय चंद्रपूर असेल, मग बगारशा वाचनालय केलं, मूल वाचनालय केलं, पोंभुर्णा वाचनालय केलं आणि माझ्याही असे आयुष्यामध्ये अनुभव आले की अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी वाचनालयाचा उपयोग करायचे आणि स्पर्धा परीक्षा गरिबीवर विपरीत परिस्थितीवर मात करून त्यांनी मात्र यशाचा झेंडा उंच फडकवला. मार्च अधिवेशनामध्ये यावर निश्चितपणे चर्चा करून मग पुस्तक खरेदीसाठी पैसे असतील, प्रकाशनासाठी पैसे असतील किंवा ज्या गोष्टीचा मी अनेक दिवसापासून आग्रह करतो आहे की आमची उद्योग विभागाच्या अंडर येणारं आमचं गव्हर्मेंट प्रिंटिंग प्रेस असेल, हे अत्याधुनिक करणं, उत्तम करणं, उत्तम ज्ञान आपण लोकांपर्यंत सहजपणे पोचवण्याची ही प्रक्रिया खरं तर यासाठीच 2010च्या धोरणामध्ये ग्रंथोत्सव केला पाहिजे